श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. शनिदेवाची क्रूरदृष्टी म्हणजे काय व शुभ व अशुभ संकेत कसे ओळखावे ते जाणून घेऊया. जेव्हा कुंडलीत शनिदेवाची स्थिती मजबूत असते तेव्हा अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जर शनी शुभ स्थितीत नसेल तर जीवनात अनेक समस्या येतात. शनिदेवाचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो जाणून घेऊया. शनिदेवाची शुभ आणि अशुभ असे संकेत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर कुंडलीत शनिदेवाची स्थिती मजबूत असेल तर जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि प्रत्येक कामात नशिबाच्या पाठिंब्याने यश मिळते. परंतु जेव्हा कुंडलीत शनीची स्थिती योग्य नसते तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की सर्व ग्रह आणि नक्षत्रांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे. त्यामुळे शनिदेवाचा जीवनावर सर्वाधिक शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. शनिदेव एका राशीत 2.5 वर्षे राहतात, म्हणून याला शनिशयन असं म्हणतात. कुंडलीत शनीची स्थिती योग्य असल्यास कोणते शुभ परिणाम होतात आणि कुंडलीत शनीची स्थिती योग्य नसल्यास कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घेऊया. शनिदेवाची क्रूर दृष्टी. शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या डोळ्यात पाहायचे नाही, त्याची विशेष काळजी घेतली जाते. शनिदेवाच्या डोळ्यात पाहिल्यास शनिदेवाच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. पौराणिक कथेनुसार शनिदेवाचा विवाह चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाला होता, जिचा रागीट स्वभाव होता. एकदा शनिदेव श्रीकृष्णाची पूजा करत असताना त्यांची पत्नी शनिदेवाकडे आली, पण शनिदेव भक्तीमध्ये इतके मग्न होते की त्यांना याची जाणीवही झाली नाही. शनिदेवाची पूजा संपल्यानंतर संतापलेल्या शनिदेवाच्या पत्नीने शाप दिला की तू माझ्याकडे प्रेमाने पाहिले नाहीस. आतापासून तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारच्या अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल. यामुळे शनिदेवाची दृष्टी क्रूर मानली जाते. शनिदेवाचे शुभ संकेत कोणते आहेत ते जाणून घेऊया. कुंडलीत शनिदेवाची स्थिती बरोबर असेल तर व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहतो आणि तरीही कोणतीही अडचण आली तर शनिदेवाच्या कृपेने त्यातून मार्ग निघतो. शनिदेवाच्या कुंडलीत योग्य स्थान असल्यास आरोग्य प्राप्त होते आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देखील मिळते. शनिदेवाच्या कृपेने पैशांशी संबंधित समस्या संपतात आणि नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. शनिदेव प्रसन्न असताना केस आणि नखे मजबूत राहतात आणि नशीब नेहमी तुमच्यासोबत असते. जेव्हा शनिदेव शुभ स्थितीत असतो तेव्हा कुटुंबातील संबंध सगळे मजबूत राहतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती देखील होते. त्याचबरोबर शनिदेवांचे अशुभ संकेत जाणून घेऊया. कोणत्याही कामात लवकर यश मिळत नाही आणि अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. शनिदेवाच्या अशुभ स्थितीमुळे नोकरी व्यवसायात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. व्यवसायात सातत्याने घट होते. नोकरी मिळण्यातही अडचणी येतात. कुंडलीत शनीची स्थिती योग्य नसल्यास शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अनेक नकारात्मक विचार मनाला घेरतात. शनी जेव्हा कमकुवत स्थितीत असतो तेव्हा कुटुंबात कोणत्या ना कोणत्या समस्या कायम राहतात आणि व्यक्तीची कुशाग्रता देखील संपते. ज्योतिषशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.